महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकीय, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज, आवाज सर्वसामान्य जनतेचा। शिंगवे ग्रामपंचायत वरती पुन्हा एकदा विखे गटाचे वर्चस्व। विखे गटाचे व्यंकटेश जाधव यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड। नगर तालुक्यातील विखे गटाचे तसेच 15 वर्षापासून शिंगवे ग्रामपंचायतवरती आपली सत्ता गाजवणारे उपसरपंच सुनील जाधव यांनी 3 जानेवारी रोजी आपल्या सोबत असणाऱ्या इतर सदस्यांना उपसरपंच पदाची संधी मिळावी म्हणून पदाचा राजीनामा दिला। आज दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी शिंगवे गावच्या सरपंच जिजाबाई काळे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवडीचा कार्यक्रम पार पडला। विरोधकांकडे बहुमत नसल्यामुळे उपसरपंच पदासाठी व्यंकटेश जाधव यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे शिंगवे ग्रामपंचायतच्या राजकीय इतिहासात प्रथमच व्यंकटेश जाधव यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली। यामुळे विखे गटाचे नेतृत्व करणारे सुनीलजी जाधव यांनी पुन्हा एकदा शिंगवे ग्रामपंचायतवरती विखे गटाचा झेंडा फडकवला। सदर उपसरपंच पदाच्या निवडीच्या कार्यक्रमानंतर शिंगवे गावचे विखे गटाचे नवनिर्वाचित उपसरपंच व्यंकटेश जाधव व माजी उपसरपंच सुनीलजी जाधव यांच्याशी थेट संवाद साधला आहे। आमचे शिवगर्जना वृत्तवाहिनीचे अहमदनगर न्यूज रिपोर्टर हरीश शेळके यांनी। पंचायत सदस्य, ग्रामस्थ यांचे पण मी मनापासून आभारी आहे। काय सांगताल उपसरपंच साहेब, आज आपण आपल्या पदाचा राजीनामा देऊन एक तरुण युवकाला संधी दिली। मी आज या निमित्ताने एवढं सांगेन का गेल्या 15 वर्षापासून मी उपसरपंच पदावर कार्यरत होतो आणि या काळामध्ये भरपूर अशी मी विकास कामं केलेली आहेत, परंतु नवीन चेहऱ्याला किंवा आपल्या सहकाऱ्यांना संधी मिळावी म्हणून मी माझ्या पदाचा राजीनामा स्वतःहून दिला आणि व्यंकटेश जाधव या तरुणाला मी संधी देण्याचं ठरवलं आणि त्याला प्रतिसाद म्हणून सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी बिनविरोध करण्याचा प्रस्ताव मांडला आणि व्यंकटेश जाधव आज बिनविरोध उपसरपंच झालेले आहे। खरं तर सरपंच साहेब, आज आपण 15 वर्षापासून सत्तेत होतात आणि आपण सुजय विखे गटाचं वर्चस्व मागच्या काळात ग्रामपंचायतीत होतं। आज परिस्थिती काय आहे? नाही, आज परिस्थिती ती पहिल्यासारखीच आहे। आमच्या तालुक्याचे नेते आदरणीय शिवाजीराव कर्जल साहेब असतील, आमचे नेते सुजयदादा विखे पाटील असतील, या दोघांच्या नेतृत्वाखाली आम्ही ग्रामपंचायतमध्ये आगामी काळात पण भरपूर विकास कामं करण्याचा आमचा प्रयत्न राहील। इथून पाठीमागच्या काळात आपलं बहुमत असतानाही आज विरोधकांनी सुद्धा आपल्या युवकाला संधी दिली, काय सांगता येईल? मग हीच तर आमच्या कामाची पावती म्हणून विरोधकांनीही व्यंकटेश सारख्या तरुणाला संधी देण्याचं काम केलं, त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो। ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका। धन्यवाद।